सर्वादिसाक्षिभूतम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांकी की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबांकी जय। श्री गुरुवये मधुसूदन महाराज की जय। सांब जनम पार्वती पति शिव हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे राधे। हरी करे सांग पा अर्जुना तुझ पासून स्थिती त्रिभुवना। हे अनादि विश्वरचना ते लट्टे काय येत समर्थुई काठी तयापासून भूते होती तरीही वायाची काय बोलती जगा माझी। माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना अरे तू इतका मोठा असून सुद्धा तुला याची काहीही खंत वाटत नाही. काय म्हणतात अर्जुना तरी सांग पा अर्जुना तुझ पासून स्थिती कवना. बाळा तरी सांग पा अर्जुना तुझ पासून स्थिती या जना या त्रिभुवना. ही अनादि विश्वरचनातील लटकी काही. अर्जुना तू जे बोलतोस ना तुझ्या बोलण्याला मला काही वाटत नाही, पण मला असं एक वाटतं अरे बाबा तू सांग या विश्वाची जी काही अनादि रचना झालेली आहे ती काही खोटी आहे असून या त्रिलोक्याचा पालन करता का तूच आहेस की काय मला काहीच कळत नाही. तू बोलतोस ते माझ्या काही मनाला येत नाही, बरोबर आहे. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे बाबा
तू लक्षात घे, हे विश्व काय तुझ्यापासून झाले का, तू ठरवल्यानं झाले का, तू केल्यानं झाले का? अरे तुझ्यापाशी काही नाही. हे अनादि ईश्वर रचना काय, लटकी काही, ही काय रचना लटकी आहे? अरे हे जातात येतात, हे काहीही खरं नाही. तू याच्याकडे पाहू नको, तू या जगाकडे पाहू नको, तू वस्तुस्थिती ब्रह्मस्थितीकडे पाह. वस्तुस्थिती काय आहे, जग काय आहे? हे जग लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया वीर जार हरिवीन. हे सगळं लटकाय बाबा. तर तुझ्या लक्षात येत नाही, आणि तू मारल्याने मरत नाही, आणि तू बोलल्याने काही होत नाही. हे निसर्ग आहे. तर तू काय कर, धनुष्य घे आणि उधाला तर्ज हो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अरे बाबा, तू काय ह्या विश्वाची रचना केलीस काय? तू काय ह्या विश्वाचा धर्म रक्षण करतो का? धर्म केला काय? तू काय जगताची उत्पत्ती करतो काय? जगत तुझ्यापासून झाले काय? असं काही नाही. मग तुला झालेला हा भ्रम लटका आहे. तू याच्या मधली स्थिती पहा, याच्यातला काय खरं काय आहे हे पहा. हे न शोधता तू मोहात गुंतलास, तू माईत गुंतलास, तू ममतेत गुंतलास. ममता अशा दवडू आशा, उधरवे तेचा ओळसा. आशा दवडू ममता आशा, उधरवे तेचा ओळसा. काय ममता दौडायची आहे, आशा दौडायची आहे, तू गुंतलास ममतेमध्ये. अरे बाबा, हे तुझं कोणी नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन हे पहा, तुझं पासून जी स्थिती या त्रिभुवनाला नाही आहे. हे अनादि विश्वरचना आहे. हे का लटके आहे काय? नाही बाबा. तर तू आता काय कर, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले बघ. येत समर्थ एक आधी, तयापासून भूती होती, तरीही वायाची काय बोलती जगा माझी. अरे बाबा, इथं एक परमात्मा भगवान आहे, आणि त्याच्याशिवाय हे विश्वाची रचना झाली नाही. वेद काय खोटं सांगतात काय? शास्त्र काय खोटं सांगतात काय? पुराण काय खोटं सांगतात काय? साधू संत काय खोटं सांगतात का? मग तू वेदाच्या व्यतिरिक्त, पुराणाच्या व्यतिरिक्त, शास्त्राच्या व्यतिरिक्त, श्रुतीच्या व्यतिरिक्त, साधू संतांच्या व्यतिरिक्त, ऋषी मुनीच्या जे व्यतिरिक्त तुझी जी रचना आहे, हे मग हे सगळं खोटं असायला पाहिजे अर्जुना. अरे बाबा, हाच विषय कळण्यासाठीच तुला मी उपदेश करत आहे. तू थोडस माझ्याकडे लक्ष दे. तरी पण अर्जुन मानायला तयार नसतो. अर्जुनाचे विषय वेगळे असतात, आणि अर्जुन या भावनेत बघितलंच नाही. अर्जुन हा ब्रह्म म्हणून पाहिलाच नाही श्रीकृष्णाला. मित्र म्हणून पाहिला, सखा म्हणून पाहिला. पण भगवान श्रीकृष्ण हे अनादि परब्रह्म आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. तसे दिसतात माणसासारखे, पण ज्या वेळेला गुरु हे गुरु कळतो, देव हे देव कळतो, त्यावेळेला खरंच सुख कळत असतो. ज्याच्या स्थितीला ब्रह्म कळतो, ज्याच्या दृष्टीला जगत ब्रह्म होतं, त्यावेळेला खरंच सुख कळत असतो. तसं अर्जुनाला हे सगळे माझे दिसले. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझी माझी म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ गेला याचा अर्थ त्याचं आयुष्य केवढं फुकट गेलं, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. अरे बाबा, तसं नाही. तुझ्या लक्षात येत नाही कारण काय? येथे समर्थू एक अठी, तयापासून भूती होती, ही वायाची काय बोलती जगा माझी. अरे बाबा अर्जुना, हे बघ, या सृष्टीत योगी एक, ह्या सृष्टीत कोणी एक ऐश्वर्य संपन्न ईश्वर असून
त्याच्यापासून प्राणी मात्राची उत्पत्ती होते असे जे जगतामध्ये म्हणतात ते काय सर्व लटकीच आहे काय? अरे या जगतामधून या जगताला पोषवणारा, ह्या जगताला निर्माण करणारा एक ईश्वर आहे. मग आता त्या ईश्वराच्याही पलीकडे तुझी बुद्धी गेली की काय? ईश्वर काय तुझ्यापासून झाला काय? ईश्वराने हे एवढे व्यवहार रचना केली, ही काय लटिका आहे काय? काय चाललंय काय तुझं? असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. फक्त अर्जुन ऐकून घेण्याच्या स्फूर्तीत आहे. अर्जुन काही बोलत नाही, शांत भगवान श्रीकृष्णाचं वाक्य ऐकतोय. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणू लागले, बघा हे बघ अर्जुना, अरे बाबा तसं नाही, या जगामध्ये एकच कोण आहे तर देव आहे. आणि या जगतामध्ये एकच परमात्मा आहे. त्या परमात्म्यापासून झालेलं हे जगत आहे, ही सृष्टी आहे. आणि या सृष्टीचा करता वेगळा आहे बाबा. त्याच्याकडे तू लक्ष दे. हे तुला दिसतात ते नित्य आहेत. तुला देहाने दिसतात, पण देहाच्या व्यतिरिक्त वेगळे आहेत. पण तुला सांगतो, हे जीवदर्शित आले, अधर्माच्या बाजूने गेले म्हणून मार म्हणतो. कारण का तुला ह्या लोकाला मार म्हणणं गेलो, ह्या लोकाला मारायचं नाही आपल्याला, तर याच्यामध्ये दडलेला अधर्म आहे आणि त्या अधर्माला मारायचं आहे. त्याच्यासाठीच तुला नामरूपी धनुष्य घे आणि हे अज्ञान कामक्रोधी लोभी जे मातलेले आहेत ना, ह्याचाच आपल्याला अपांत करायचा आहे, निपांत करायचा आहे. या अधर्मावर आरूढ झाले त्यांचा आपल्याला वध करायचा आहे. धर्म अधर्माचं युद्ध आहे. काय द्रोणाचार्याचं अर्जुनाचं युद्ध नाही, भीष्माचार्याचं अर्जुनाचं युद्ध नाही, कृपाचार्याचं अर्जुनाचं युद्ध नाही, तर कृपाचार्याच्या आतमधली जी अधर्माच्या आड लपलेले धर्म आहे, त्या धर्मावर विरोध आपलं युद्ध आहे. तसं ज्ञानाच्या आड अज्ञान आहे आणि अज्ञानाच्या आड कुबुद्धी आहे. त्या कुबुद्धीचं आपलं युद्ध आहे. म्हणून महाराज सांगतात, ती कुबुद्धी किंवा दुर्बुद्धी ती मना कदा नोपजू नारायण. कुबुद्धीशी युद्ध करायचं आहे, सद्बुद्धीशी युद्ध करायचं नाही, तर दुर्बुद्धीशी युद्ध करायचं आहे. आणि त्यांच्यामध्ये लपलेली दुर्बुद्धी आहे, त्यांनी स्वीकारलेली दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी अशी आहे महाराज, विद्वानाला बाजूला घेऊन जाते, ज्ञानालाही बाजूला घेऊन जाते, पंडितालाही बाजूला घेऊन जाते. म्हणून त्याच्यासाठी अर्जुना आपल्याला त्यांच्याकडे बघायचं नाही, त्याच्यामधला आतला जो धर्म आहे ना त्याच्यात बघायचं आपल्याला. मग आपल्याला धर्माचं संकट पडलेलं आहे. इथं माम्या गुरु बंधूचं नातं नाही, तर इथं नातं धर्माचं आहे. म्हणून जे अधर्माने वागतात, दिसायला देह आहे पण असायला अधर्माने वागतात, जरी ते ब्रह्मनिष्ठ असतील, तत्वनिष्ठ असतील, एकनिष्ठ असतील, नामधारी असतील आणि खूप विद्वान जरी असतील, पण ते जर अधर्माच्या बाजूला लोभाच्या सानिध्यात असतील तर त्यांच्याशीच युद्ध करायचं आपल्याला. कृपाचार्याशी युद्ध करायचं नाही, दुर्योधनाशी युद्ध करायचं नाही, शकुनीला मारायचं नाही. शकुनीच्या आत दडलेला जो आहे, जसं डॉक्टर इंजेक्शन देतो आणि आतमध्ये झालेले जंतू, आतमध्ये झालेले विकार, आतमध्ये झालेला आधार नाहीसा करतो आणि माणूस सुखी करतो, तसा परमात्मा ह्या दुर्योधनामध्ये, या जयद्रथामध्ये, भीष्माचार्यामध्ये, कृपाचार्यामध्ये, अस्वस्थामा अनेक वीर होते तत्वज्ञानी. आणि त्याच्यामधली जी दुर्गुण होती, जी दुर्बुद्धी होती, आणि त्यांच्यावर विजय मिळण्यासाठी, त्यांना मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे कार्यरत केलं होतं. पण जगाच्या रीतीप्रमाणे असा विषय मांडला. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे बाबा हे जग कसं आहे,
तर त्याच्या आतल्याला आपल्याला मारायचा, आपण त्यांना कोणालाही मारायचं नाही. डॉक्टर माणसं मारित नसतो, तर माणसातला आजार घालत असतो, माणसं घालत नसतो. तसा श्रीगुरु काय करतो, आतले विकार घालवतो. शरीर जशाच्या तसा ठेवून त्याच्यातले आजार घालवणारा डॉक्टर असतो, तसं देही जिथल्या तिथं ठेवून त्याच्यातले दुर्गुण घालवणारा श्रीगुरु असतो. म्हणून बाबा, हे काय शास्त्र खोट आहे, हे काय विधी खोट आहे, हे काय निधन खोट आहे, काय खोट आहे, कशाचा विचार करतोस, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि अर्जुन काय म्हणतो, अर्जुन एकदम शांत असणारा बसलेला आहे. आणि काय म्हणतो बरं, भगवान श्रीकृष्ण पुन्हा काय म्हणतात अर्जुना पहा, अरी अहो का संप्रदायाशी झाले, जे हे जन्म मृत्युत्वा सृजिले, आणि नाशू पावी नाशिले तुझे निकाई. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना, हो का संप्रदायात ऐसे झाले, जे हे जन्म मृत्युत्वा सृजिले, आणि नाशू पावी नाशिले तुझे निकाई. अरे बाबा अर्जुना, हे पहा, अरे या सृष्टीमध्ये कोणी या मग तर मग या आता आशे झाले म्हणायाचे की जन्म मृत्यू तूच उत्पन्न केलीस काय, तेव्हा तूच जर त्याचा नाश केलास तर ते नाश पावतील की काय. तू काय हे सृष्टी तू जन्माला तूच रचना केलीस की काय, आणि तूच मरणार आहेस का. अरे तू मारिता ते मरते, असं होऊ शकत नाही बाबा. तू कोणी मारणारा नाहीस, आणि ते कोणी मरणारे नाहीत. मरणारा तू नाहीस, मरणारे ते नाहीत, आणि मारणारा तू नाहीस. तर निमित्ताचा धनी तुला निमित्त केलेला आहे, आणि तुझ्याने होतंय, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. अरे बाबा, हे निमित्त कारण आहे. कारण का या निमित्तेने हे कार्य करायचं आहे, हे तुझ्यापासून झालं नाही, आणि तू करू शकत नाहीस. कारण का काही संप्रदाय तू केला का, हे विश्व तू तयार केलं का, ही परंपरा तुझ्यापासून आली काय, आणि तू जन्माला घातलास म्हणून तू काय यांना मारणार आहेस का, असं काही नाही. हे झालेली तुला भ्रांती आहे. झाला, आणि तुला काय झालाय, ब्रह्म झालाय. ह्या ब्रह्मापासून भ्रमिष्ट झालास, म्हणून तुला काय काढायचं आहे, तर ब्रह्म काढायचा आहे. आता तुला काय झालेलं आहे, फार मोठा भ्रम झालेला आहे, आणि मी मारणार आहे, ते मरणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. काय नाही, हे काय तुझं सगळं. अरे मी काय सांगतोय, तू काय ऐकतोस अर्जुना. माझ्या काही लक्षात येत नाही, तुला इतकं ज्ञान सांगतो, इतकं तत्व सांगतो, तरी पण तुझ्या काही लक्षात माझी गोष्ट येत नाही, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना अर्जुन महाराज एकदम शांतपणे ऐकतात. आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तो भ्रमलेपणे अहंकृती, याशी घातू न धरीशी चिंती, तरी सांगे काय हे होती चिरंतना. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना जर ब्रह्मभूलक अहंकाराने ग्रस्त होऊन कौरवाचा नाश करण्याची तू मनात आणत नाही, तर हे काय चिरंजीव होतील का, सांग बरं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, बर तू नाही मारलास तर तू सोडून दिलास, म्हणजे हे काही चिरंजीव होतील का. अरे जेवढे येतात तेवढे जायलाच आले, येते सर्व आले अवतार, हेरते पामर जीव किती, येते सर्व आले अवतार.
हेरते पामर जीव किती. इथे सगळे आले, अवतार सर्व आले. राम गेले, रहीम गेले. राम गए, रहीम गए, गए जुदा जोगी. पीर गए, पैगंबर गए, गए जुदा जोगी. वीर गेले, पैगंबर गेले, राम गेले, रहीम गेले. येथे सर्व आले अवतार. अनेक अवतार झाले, अनेक अवतार सरून गेले. इथे कोणी राहिलं नाही आणि इथे राहायला आलं नाही. मग ते काय खोटं आहे काय येड्या? अरे तू नाही मारला तर ते मरणारच आहेत, आज नाही तर उद्या मरणारच आहेत. पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, आणि हे जर लोक लय दिवस राहिले तर अजून अधर्माला फाटा फुटेल, अजून लय मोठा अधर्म होईल आणि धर्माचा नाश पावल आणि सगळं विचित्र घटना घडेल. अर्जुना, याच्यासाठी तू काय कर, सावध हो, घे धनुष्य लाव. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू. तू जरी नाही मारला ना तर ते तुला मारल्याशिवाय सोडणार नाही. तू आता नाही मारला ना तर ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्या धर्मसभेमध्ये कौरवे पांचाळे सभे माझी आणली, वस्त्रे हरण वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्रे हरण वस्त्र कैसी झाली माऊली. महाराज सांगतात कौरवी पांचाळी. अरे ज्या वेळेला स्त्री हे लक्ष्मीचं पात्र आहे, जगात आदिमाया शक्तीचा स्वरूप आहे, आणि अशा धर्मसभेमध्ये कौरवी पांचाळीला धरून आणले किस धरून आणि अपमान केला नसून तर तिच्या अंगावरले वस्त्र काढले. निर्वस्त्र द्रौपदी भर सभेत धर्मसभेत केली. आणि त्यावेळेला तुम्हाला काही वाटलं नाही का, त्यावेळेला तुला बघा वाटलं का? असे जर लोक प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक देशामध्ये अशी परंपरा चालली तर काय धर्म राहील अर्जुना? तुझ्या लक्षात काय येत नाही? अशासाठीच आपल्याला ह्यांचा काय काढायचा, यांच्यातले दुर्गुणावर विजय मिळवायचा आहे. यांना मारायचे नाही तर यांच्यातल्या दुर्गुणाशी आपल्याला संबंध करायचा आहे. काम क्रोध अधिक राक्षस मर्दोनी. काम आणि क्रोध, लोभ ममता दवडू अशा आशांचा आपल्याला निपंत करायचा आहे. याच्यासाठी अर्जुना तू जरी नाही मारला ना तर कौरवी पांचाळी द्रौपदीला वस्त्र हरण करायला त्यांना कोणी अडवलं नाही. त्यांनी विचार सुद्धा केला नाही. माझ्या वडील भावाची बायको आहे आणि स्त्री काय आहे, कशाचं स्वरूप आहे हे त्यांच्या लक्षात आलं का? नाही आलं. तुम्ही समोर असताना आणलं आणि तू आज धनुष्य जर नाही घेतला ना तर तुझाच नसून अख्ख्या ब्रह्मांडाचा वाईट होणार आहे. आणि ब्रह्मांड अधर्माच्या मार्गाने गतीने जाणार आहे. कोण देव मानणार नाही, कोण धर्म मानणार नाही, कोण पूजा करणार नाही, कोण स्त्री काय माय, कोण बहीण काय नाथ करणार नाही. अर्जुना, याच्यासाठी तुला मी सांगतो तर तू काय कर, धनुष्य घे आणि यांच्याशी संपर्क कर, युद्ध कर, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि अर्जुन काही ध्यानावर नाही, अर्जुन काही बोलायला तयार नाही. काय म्हणतोय का? की तू कस वदिता आणि सखळ लोक हा मरता. की तू एक वधिता आणि सखळ लोक हा मरता. आईशी भ्रांती झनी चित्ता येऊ दिशी. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे बघा अर्जुना, तू एक मारता आणि हे लोक मरतील, ही तुझी लटकी भावना. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा तसं नाही तर तू कोण मारणार आहेस
आणि हे कोण मरणारे आहे. कारण का तू एक वदिता आणि सखळ लोक हा मरता, ऐशी भ्रांती झणे चित्ता एवढीशी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे बाबा, जरी किंवा तू काय तो एक मारणारा आणि बाकीचे हे सर्व मरणारे, असा भ्रम कदाचित तुझ्या चित्तात होईल, पण ती तू काय कर, होऊ देऊ नकोस. कारण का ते शब्द खोट आहे. तू मारणारा कोणी नाही आणि ते मरणारे कोणी नाही, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले. अर्जुनाच्या डोक्यात काही बसत नाही. आणि अर्जुन काय म्हणतो बरं, अरे बाबा तसं नाही अर्जुना, तू किती जरी विचार केला ना, भ्रमलेपणे अंकृती याशी घातून धरशी चित्ती, तै सांगे काय हे होती चिरंत रचना. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे सोड म्हणले, तू एक वदिता आणि हे सकळ लोक हा मरता, ऐशी भ्रांती झणे चित्ता एवढीशी. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे बाबा तू कोण मारणारा नाहीस, ते कोण मरणारे नाहीत, तर तू काय कर आता, अनादि सिद्धी हे अगवे, होत जात स्वभावी, तरी तुवा का सोचावी सांगे मग. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फार गोड बोलतात. अर्जुना बोल काय, अरे बाबा तसं नाही. अरे हे सर्व अनादि सिद्धी रचना झालेली आहे, ते स्वभावताच उत्पन्न होऊन नाश पावणारे आहे. त्याबद्दल तू जगाचा शोक का करतोस बरं, मला सांग पाहू. काय म्हणू लागले महाराज. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू कोणी मारणारा नाहीस. तर बाबा हे कसं आहे, या सृष्टीचा नियम आहे, आश्रय नाश, प्रतानाश आणि स्वभाव नाश. तर ह्या जगाचा काय आहे, ही नाशिवंतची स्वभावी. त्या जगाचा काय आहे, नाशिवंत स्वभाव आहे. आता तुम्ही भात पेरला आणि तो भात कापलाच नाही, तर तो पाडव्यापर्यंत भात राहू शकतो का? राहू शकत नाही. तर कुठपर्यंत, दसऱ्यापर्यंत, दिवाळीपर्यंत उभा राहतो. आणि जसा जसा त्याचा कस संपत जाईल, त्याचं आयुष्य संपतो, आणि मग ते तसं 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 ते मुरगडून पडतो. मुरगडून पडून उन्हाने वाऱ्याने कुजून जाऊन तो उडवून जातो. म्हणजे हा स्वभाव नाश आहे. म्हणून आपण त्याला वेळेवरच कापून घेतो, म्हणून ठीक आहे. नसता काय, या जगाचा ही स्वभावताची, ही नाशिवंत स्वभावी. या जगाचा स्वभाव नाशिवंत आहे आणि नाश पावणार आहे. आज नाही मारला तरी ते उद्या मरणारच आहेत अर्जुना, असं भगवान श्रीकृष्ण खूप सांगले. आणि सांगता सांगता भगवान श्रीकृष्णाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये अर्जुनावर कोपले. आणि कोपल्याच्या नंतर अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने काय म्हणतात पहा बरं, परी मूर्खपणे नेनशी, न चिंताविती चिंतीशी, आणि तुझी नीती सांगशी आम्हाप्रती. अरे येड्या, मूर्खपणे नेनशी, न चिंताविती चिंतीशी, आणि तुझी नीती सांगशी आम्हाप्रती. काय मूर्खासारखं आहेस का म्हणून सांगून 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 भगवान श्रीकृष्ण रागाले. आणि रागाने काय म्हणतात, मूर्खपणे नेनशी, न चिंतावे ते चिंतीशी, आणि तूच आम्हा सांगती. आणि तूच नीती सांगशी आम्हा प्रती. तू नीती सांगतोस का मला? तू मला ज्ञान सांगतोस का? तू मला शिकवतो का? भगवान श्रीकृष्ण, रे मूर्खा, तुझा धर्म काय, तुझी नीती काय, तू कोण आहेस, तू याचा विचार करतो काय, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलू लागले.
आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला बोलत असताना ज्ञानोबराया खूप गोड आणि सुंदर वर्णन करतात. काय म्हणू लागले, अर्जुना परी मूर्खपणे निनशी न चिंतावी ती चिंतिशी आणि तूच नीती सांगशी आम्हा प्रती. परंतु अर्जुना मूर्खपणामुळे तुला हे समजत नाही व ज्या गोष्टी मनातही आणू नयेत त्या गोष्टीचा विनाकारण विचार करून उलट आम्हालाच शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. अरे हे काही बरोबर नाही अर्जुना. आणि भगवान श्रीकृष्ण घोर असं अर्जुनाला रागात बोलू लागले आणि पुन्हा काय म्हणतात बघ, देखे विवेकी जी होती ती दुहिती न सुचिती जी होय जाय हे भ्रांती म्हणून या. महाराज सांगू लागले, अरे हे पहा, जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम आहे असेही म्हणून दोहोविषयी शोक करीत आहे नाहीत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, अरे बाबा पहा, जे विचारवंत आहेत ते जन्म आणि मृत्यू हा भ्रम असे मानून दोही विषयी शोक करीत नाही. तर जे शहाणे आहेत तर ते काय करतात, जन्माचाही शोक करत नाहीत आणि मरणाचाही शोक करत नाहीत. मग तुमचा वाढदिवस बी करत नाही तर मरण दिवस बी करत नाही. पण अज्ञान लोक आता कुठून आला तो वाढदिवस काय माहिती नाही. हा वाढदिवस इंग्रजाचा आहे, आपल्या देशातली प्रथा नाही. कोण लोक कोणाचंही डोक्यात घेऊल्यात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नाही तेची घेता श्री होईल दुरी निज पंथ. म्हणून धर्म जागो, धर्माचं रक्षण करा, धर्माची नीती वागा, धर्माची नीती बाळगा. अरे बाबा नको त्या मार्गाला जाऊन जमणार नाही. अर्जुनाला भ्रम झाला आणि भ्रम घालवण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगू लागले, अरे बघ, ही दोन्हीही अवस्था सोडावी लागतात. जन्माची बी अवस्था सोडावी लागते, मरणाची अवस्था सोडावी लागते. हे अटळ आहे, दोन्ही अटळ आहेत, हे चुकणारच नाहीत. पुनरुक्ती जन्मनम पुनरुक्ती मरणम जटने शयनम. अशा प्रकारे पुन्हा जन्मायचं आहे, पुन्हा मरायचं आहे, याच्याबद्दल काही करू नको. पण याच्यात आलो, जन्माला आलो, काय करायचं आहे हे विचार कर. आणि आता तू काय कर, आता धनुष्यबाण घे, युद्धाला तयार हो, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि म्हणून आता राहिलेला विषय आपण उद्याच्या प्रसंगात पाहू. ज्ञानोबाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी आणि माझ्या श्रीगुरूच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कोरड हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम. आथा विश्वात्मके देवी येणे वागेज्ञे तुषावी तो शोणी मध्ये द्यावी पसाईला नाही जे खळाची व्यंक